नमस्कार. यशस्वी विनायक समर्थ सूत्रे मधला आज हा 12वा भाग. आज तारीख 20 मे. आज आपण समर्थांनी राजकारण या विषयावर काय जो उपदेश केला आहे त्याची माहिती घेणार आहोत. आपण राजकारण हा शब्द सामान्यपणे ते सत्ताकारण म्हणजे पॉलिटिक्स या जगात वापरतो, पण त्याला इतर अनेक अर्थछटा आपण आहेत. म्हणजे आपण दुसरे पाय ओढण्यासाठी केलेल्या युक्त्या, स्वतः पुढे जाण्यासाठी केलेल्या युक्त्या, अशा अनेक गोष्टींना मिळून आपण हा पॉलिटिक्स हाच शब्द वापरतो. किंवा माझ्या ऑफिसमध्ये याचं पॉलिटिक्स चालू असतं, आमच्या क्रीडा संघटनेत हा फार पॉलिटिक्स करतो, असं आपण नेहमी म्हणतो. म्हणजे एका अर्थानं राजकारण आणि सत्ताकारणाबरोबर अनेक कंगोरे आहेत राजकारण या विषयामध्ये. दासबोधामध्ये समर्थांनी राजकारण या विषयावर 11व्या दशकातील 5वा आणि 19व्या दशकातील 9वा असे 2 स्वतंत्र समास आहेत. त्यांचे नावच मुळे राजकारण निरूपण असं आहे. याशिवाय चातुर्य, निस्पृह, महंत अशा समासांमधूनही त्यांनी राजकारणासंबंधी मार्गदर्शन केलेलं आहेच. त्या संपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी राजकारणावर सत्ताप्राप्तीच्या राजकारणाबरोबर चातुर्य, लोकसंग्रह, नेतृत्व गुण यांचाही समावेश केला आहे. सूक्ष्मपणे जर आपण विचार केला तर त्यांनी इतर अनेक गोष्टीकडे राजकारणाच्या माध्यमातून अंगुली निर्देश केला आपल्या लक्षात येतो. आणि त्यांच्या काळामध्ये परकीय सत्ता असल्यामुळे विशेषतः राजकारणातली गुप्तता आणि सावधानता, अर्थात आज सुद्धा कुठल्याही राजकारणामध्ये हे आवश्यक गोष्ट असते. आणि म्हणून त्यांचं जे मार्गदर्शन ह्या राजकारण या विषयावरचं आहे ते आज केवळ सत्ताकारणच म्हणजे निवडणुका किंवा ह्या भानगडीपेक्षा सुद्धा इतर अनेक क्षेत्र म्हणजे नोकरी, व्यवसाय, उद्योग या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. समर्थ म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपणा, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणा सर्व विषय. समर्थ हे मुळामध्ये अद्वितीय संत होते, त्यामुळं भगवंत भक्ती व अंतिमता मोक्ष हीच त्यांची प्रमुख शिकवण होती. आणि त्यामुळे मनुष्य मात्र हे जीवनाचे अंतिम ध्येय तेच आहे ही त्यांची धारणा होती. परंतु ते ध्येय साध्य करण्यासाठी निरासक्त आणि बहुजन हिताचा प्रपंच करणं, प्रपंचातील आपली कर्तव्य पार पाडणं, मात्र त्यामध्ये न गुंतता ती पार पाडणं हे तिने आवश्यक मानलं. म्हणून मुख्य हरिकथा असं ते म्हणतात. हरिकथेचा किंवा अध्यात्माचा विषय केव्हाही पडता कामा नये. आणि मग उत्तम आणि यशस्वी प्रपंच करण्यासाठी दुसरे स्थान तिने दिले ते लोकसंग्रह, स्वराज्य संस्थापन, चातुर्य, परोपकार अशा सर्वाला मिळून दुसरे ते राजकारण. आणि मग तिसरे जे तिने दिले ते सावधपणा, सर्वाविषयी सदैव सावध राहावं असं समर्थांचं म्हणणं आहे. कारण त्या काळामध्ये सातत्यानं बंद फितुरी चालायची, हेरगिरी चालता. आज सुद्धा मी असं का म्हणतो की आज सुद्धा आपण बघतो की एस्पिनोज हे सर्व देशांत चालू असतं. आता नवीन औद्योगिक हेरगिरी हा नवीन प्रकार झाला आहे, इंडस्ट्रीयल एस्पिनोज म्हणून. त्यामुळे सगळीकडे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये सावधपणे वागण्याची गरज आहे. आणि ते सर्वाविषयी असलं पाहिजे. जवळचा, लांबचा, परिचित सर्वाविषयी आपण सावधपणा बाळगला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. साक्षेप म्हणजे सातत्य, चिकाटी, उद्यमशीलता आणि विवेक या सगळ्या गोष्टी साक्षेप या एका शब्दामध्ये येतात. त्यामुळं कुठेही अडचण आली, एखादा अपयश आलं तरी त्यामुळं खचून न जाता सातत्यानं आपण काम पुढे चालू ठेवलं पाहिजे. फेडावे नाना आक्षेप, आपल्यावरती कोणी जे आक्षेप घेतले असतील, शंका असल्या तर ते आपण तात्पर्य त्याचं निराकरणही केलं पाहिजे, ज्याला पुढं राजकारण करायचं किंवा कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं त्याला. आणि नंतर अन्याय थोर अथवा अल्प क्षमा केली पाहिजे. म्हणजे कोणाची चुकी असली, क्षुल्लक चूक असली तर क्षमा केली पाहिजे. थोडी मोठी चूक असली त्याला सांगून, थोडं दटावून, धाक घालून, पण शेवटी क्षमा केली पाहिजे. कारण माणसं तोडता कामा नयेत असं म्हणतात. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर पडोची नेदावे. प्रपंच समय ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अतिपरी तयाचा.
आपला ज्याच्याबरोबर संबंध येईल त्याच्या मनात काय विचार चालू आहेत हे ओळखले पाहिजे. कधी त्याच्या बोलण्यातनं, कधी वागण्यातनं, कधी देहबोलीतनं हे आपल्याला ओळखता येतात. आणि त्याचा खरा हेतू काय आहे तोही आपण ओळखला पाहिजे. शिवाय आपलं वागणं मात्र स्वतःचं नेहमी तटस्थ, निर्लोभी आणि निस्वार्थी पाहिजे. कुणाची अडचण किंवा संकटाचा गैरफायदा घेण्याचा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये आणि उलटं त्याला शक्य ती आपण मदत केली पाहिजे असंही समर्थ म्हणतात. प्रपंचामध्ये, राजकारणामध्ये आणि प्रपंचामध्ये बरे वाईट प्रसंग, सुखदुःखाचे प्रसंग, कधी सार्थक कधी वैफल्य हे सगळं येत राहणार. चढ उताराचं जीवन आहे असं आपण म्हणतो. ऊन ऊन सावलीचा खेळ आहे. तेव्हा जेव्हा आपल्यावरती वाईट प्रसंग येईल तेव्हा त्याला आपण धीरानं तोंड द्यावं. धीर अजिबात कधीही सोडू नये. धीरोदात्तपणा आपल्याकडे अत्यंत आवश्यक आहे. कधी एखादा अपमान केला तरी तो सोसावा पुढे. आपल्याकडे जेव्हा आपली बाजू येईल तेव्हा आपण त्याचा बदला घेऊ शकतो. बाळ कोल्हटकरांकडे म्हणे एका नाटकातलंच आहे, जीवन सुख दुःखांची जाळी त्यात अडकला मानव कोळी, एकाने दुसऱ्यास गिळावे हाच जगाचा न्याय खरा वगैरेच आहे पुढे. पण जीवन म्हणजे सुखदुःखांचं आहे. त्यामुळे आपलं मन, बुद्धी आणि चित्त शांत ठेवणं असं केलं तर आपलं मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि शिवाय आपली बुद्धी कार्यरत राहते. आणि काय करावं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. संबंध पडू नये अतिपरितयाचा, म्हणजे कायम एकच गोष्ट धरून अतिरेक त्याचा करू नये असं समर्थन आहे. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न संपडावे, नित्यत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण. ज्याला आपलं प्रभाव क्षेत्र वाढवायचं आहे, आपलं जीवन यशस्वी करायचं आहे, त्यांनी आपल्या कामाचा वाढता व्याप ठेवला पाहिजे. महत्वाकांक्षा पाहिजे. आपल्या कार्याचा विस्तार करायची जिद्द पाहिजे. त्यासाठी कष्ट सोसायची तयारी पाहिजे. आपण सहज बघतो की राजकारणात आता जे नेते मंडळी आहेत ते गणेशोत्सव पेठेतला, मग समाजाचा, मग शहराचा, असं करत करत मग हळूहळू पक्षात प्रवेश, मग पुढे ते नेते, मग विधानसभा किंवा लोकसभा, मग मंत्रिपद अशा मार्गाने गेले असतात. त्यामुळं विस्तार करावा पण उपाधीत न सापडावे. म्हणजे काय की शेवटी आपण काम करायला पुढे जायचं असलं तर कामाचं डेलिगेशन, म्हणजे काही कामं दुसऱ्यावरती सोपवायला पाहिजेत आणि ती कामं सक्षमपणे पेरू शकतील अशी दुसरी पिढी, तिसरी पिढी तयारी करायला पाहिजे. काही वेळेला असंही आपण बघतो की एखादा माणूस एखाद्या पदापर्यंत जातो आणि तिथेच थांबतो कारण त्याला ही सेकंड लाईन तयार करता येत नाही, त्यातच तो उडवा. तर असं करू नये असं समर्थन म्हणणं आहे. आणि वेळ प्रसंग म्हणून आपल्याकडे कमीपणा घ्यायलाही काही हरकत नाही. चुकलं असलं तर चुकलं म्हणावं, पण एका वेळेला चुकलं नसलं तरी सुद्धा चुकलं तात्पुरतं म्हणण्यामध्ये चूक नाही. कारण शेवटी माणसं राखायची असतं, आपल्याला पुढे जायचं आहे. किरकोळ अपमान गिळायला सुद्धा मनोधैर्य लागतं. दोष दाखवून झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जोन सापडून सोडावे परोपकारे. आपल्या अनुयायांचे दोष लक्षात आले तरी त्याच्यावर थोडं दुर्लक्ष करावं, कारण काही इतर गुण त्याच्याकडे असतात. अवगुण अखंड न बोलावे, त्याचे अवगुण सारखी त्याचं चर्चा करू नये. सारखं जर तुम्ही बोलत राहिला तर तो निगरवटच बनेल उद्याला, त्याला त्याचं काही वाटणार नाही. आणि मग दुर्जन सापडून सोडावे. एखादा मनुष्य वाईट कृत्यात सापडला तर त्याला आपण पकडलो गेलो ही जाणीव करून द्यावी, त्या गुन्ह्याची जाणीव करून द्यावी आणि त्याला सोडायचा उपकार करावा. आणि ज्यावेळी आता हे कुणाच्या बाबतीत करावं, तर जो सुधारण्याची शक्यता आहे त्याच्या बाबतीत सावधपणाही पाहिजेच. सुधारण्याची शक्यता आहे, कधी चुकून गुन्हा घडला अशाला सोडून परोपकार करून सोडावं. तो गुन्ह्यातनं बाहेर पडू शकतो, परत सरळ मार्गावरती येऊ शकतो. फळ नासोची नेदावा, पडीला प्रसंग सावरा, अतिवाद न करावा कोणा एकाचे. काही वेळा आपण जे एकत्र आपला ग्रुप गोळा करतो, गट करतो, कोर ग्रुप म्हणून, त्याला समर्थ पड म्हणतात. म्हणजे आपल्या अगदी जवळचे काहीतरी 5-10 मित्र असतील, राजकारण असेल, उद्योजक असेल, व्यवसायिक असेल, तरी असं नेहमी असतं
किंवा हा ग्रुपमध्ये जो तुमचा तयार झाला असेल तो कधीही फुटून देऊ नये. किरकोळ गोष्टीत एखाद्या क्षुल्लक कारणामुळं त्या क्षुल्लक कारणाचा पुढे जास्त बोभाटा होऊ शकतो आणि हा संबंध आपला पड बिघडू शकतो. तर ती काळजी आपण त्यावेळी घ्यावी. सहज एक गोष्ट आपल्याला आठवेल, जुन्या पिढीला आठवेल. संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसांनी झुंजून मिळवला. संयुक्त मराठी सत्ता मुंबई महापालिकेत आली आणि संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली कशावरनं? तर हंगेरीमध्ये इम्रे नाझ ह्या बंडखोरची हत्या झाली आणि त्याच्यावरनं संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबईतील महाराष्ट्रातली फुटली. म्हणजे किरकोळ बाबीमध्ये जर तुम्ही त्या थांबवल्या नाही तर कसं काट्याचा नायटा होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून एसटीची इन टाईम सेव्ज नाही. कुठे विसंवाद असला तर तो लगेच तो पॅचअप करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. आपले जे संबंधित आहेत त्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात, त्यांचं दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न करावा, होईल तेवढी आपल्याकडनं त्यांना मदत करावी आणि थोडक्यामध्ये त्यांच्या सुखदुःखात आपण असं सहभागी झालो तर आपला भ्रातृभाव टिकतो. ती माणसं कायमची आपल्याशी जोडलेली जातात. जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपले. समर्थ मध्यम मार्ग कसा सांगतात बघा. जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना. जो सगळ्यांचं सोसत नाही, जास्तीत जास्त लोकांचं, त्याच्याकडे सहभागी होत नाही, त्याचा केव्हाही हा समुदाय वाढता राहत नाही. पण बहुत सोसिता उरेना महत्व आपले. फारच तुम्ही सहन करायला लागलात तर तुमचंच महत्त्व उरणार नाही. म्हणजे त्यामध्ये सुद्धा समतोलपणा पाहिजे, मध्यम मार्ग स्वीकार पाहिजे. कुठपर्यंत सोसायचं, कुठपर्यंत नाही, कुठपर्यंत आणायचं आणि किडत फोडायचं हे आपण ओळखलं पाहिजे. आता राजकारणातला एक महत्त्वाचा धडा आहे जो उद्योजकतेमध्ये लागू पडतो, नोकरीमध्ये लागू पडतो. करणे असेल अपाये तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रत्यय प्रचिती आणावं. लोकमान्य टिळक म्हणाले की राजकारण हा मग धकाधकीचा मामला आहे. जर राजकारणामध्ये धके टपाटे सोसावे लागतात, त्यामुळे आपल्याला जर काही विरोधाच्या कार्यात कोलदंड घालायचा असला, कारण आपल्या कार्यात काही विरोध घालत असतातच, तर तो जेव्हा घालायचा असेल तेव्हा तो आधी सांगू नये. म्हणजे समजा त्यांच्या कोण सदस्य फोडायचे किंवा दुसरं व्यवहारातलं उदाहरण द्यायचं, एखादं व्यापारी आहे आणि त्याला दुसऱ्याचा ग्राहक सोडून आपल्याकडे आणायचा आहे, तर अशा वेळेला ते आधी बोलून दाखवू नये, परस्पर कार्य सिद्धीच न्यावं आणि मग त्याला आपोआपच त्याची जाणीव होईल. अशा तऱ्हेनं गुप्तपणे ते करावं असं समर्थ झालं. लोक पारखून सांडावे, राजकारणी अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. आपल्या जवळ जे लोक येतात, आपल्याला जे भेटतात त्यांची सातत्यानं पारख करत जावी. जो गुणी उपयोगी असेल त्याला आपल्या जोडून घ्यावं, जे दुर्गुणी असतील आपल्याला ज्यांचा उपयोग होणार नाही त्यांना लांब ठेवावं. काही वेळा काही स्वार्थी लोक आपल्याजवळ यायचा प्रयत्न करतात, त्यांना आपल्याला काही मदत करायची इच्छा असेल, स्वतः स्वार्थ असतो, अशा लोकांना खऱ्यासारखं दूर सारावं. जवळच्या काही लोकांच्यामध्ये अहंगंड असतो, मीच मोठा, त्यांना लांब ठेवावं. त्यांचा अभिमान वेळच्या वेळी झाडून मोकळा करावा. आणि मग असा माणूस जर एका वेळा दुखावला, कधी गैरसमजानं गेला, दुखावला गेला, तर त्याला पुन्हा गोड बोलून आपल्याजवळ आणावा. तुटलेला दोरा धागा जसा गाठ मारून जवळ घेतो तसाच हा दुरील दोरे, हे दोरे परत एकत्र करून घ्यावे. हिरवटाशी दुरी धरावे, कचरटाशी न बोलावे, संबंध पडता सोडून जावे एकीकडे. तापट आणि हिरवट माणसांना लांब ठेवावं, कारण क्षणिक संतापाच्या भरात पुढचा मागचा विचार न करता ही माणसं नको ते करून बसतात आणि पुन्हा ते निस्तरायचं काम आपल्याला करायला लागतं. त्यावेळेला तर ते असं का बिघडतं की ती दुरुस्ती अशक्य होते. म्हणून त्यांना सुधारायचा प्रयत्न करून सुधारले नसले
तर सरळ बाजूला सरावे. भित्र्या, अंगचोर, दुर्बळ माणसाला आपले गुप्तवेध कधी सांगू नये. तो भीतीपोटी कुठे बोलेल याचा नेम नसतो. त्यामुळे आपण जर ते त्यातूनही जर ते लोचटपणाजवळ यायला लागले तर आपण त्यांचा त्याग करून टाकणे श्रेयस्कर आहे. उघड शत्रूपेक्षाही असे लोक जास्त घातक ठरू शकतात. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण मनुष्यकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. राजकारण करणाऱ्याला, उद्योग करणाऱ्याला, व्यापार करणाऱ्याला, नोकरी करणाऱ्याला, ज्याला उच्चपदी जायचं आहे त्याला बुद्धी ही आवश्यक आहे. ती बुद्धी तीक्ष्ण असली पाहिजे. निसर्गाचा बुद्धी देणगी मिळते पण ती आपण वाढवू शकतो. त्याकरता एखाद्याला ती जास्त लाभली असेल जन्मता तर प्रयत्न कमी करायला लागतील. ज्याला कमी लाभली असेल त्या जास्त प्रयत्नांनी ती मिळवता येईल. पण आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. अलीकडे बुद्ध्यांक म्हणतो, IQ ज्याला म्हणतात, तर आपण निश्चयानं आणि प्रयत्नानं तो वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ती जर नाही केलं तर किंवा त्या बुद्धीचा उपयोग केला नाही तर आपण एखादा श्रीमंत मनुष्य भीक मागू शकेल, हाती आलेलं राज्यसुद्धा गमावू शकेल असं समर्थ सांगतात. मराठा देश थोडा उरला, राजकारणे लोकहृदीला, अवकाश नाही जेवायला उदंड कामे. महाराष्ट्राचं वर्णन त्या काळच्या समर्थाने केलंय की मराठी माणूस स्वतंत्रपणा त्यात फार थोडा उरलेला आहे. परकीय राज्यांनी लचके तोडले, मराठी मुरुकच मुळात थोडा उरला आहे. नाही तोही छत्रपतींना परत मिळवलेला. राजकारणामुळे लोक सगळे अस्ताव्यस्त आहेत. कोण ह्या बादशाकडे गेलाय, कोण त्या बादशाकडे गेलाय. त्यामुळे खूप काम आपल्याला करायला पाहिजे. जेवायला सुद्धा सवड नाही इतकं काम करायला पाहिजे. मतमतांतरे सकट, प्रत्यय बोलून करी सपाट, दंडक सांडून नीट वेली जना. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारिखा स्वरूपे, तेथे यशकीर्ती प्रतापे सीमा सांडली. खरा राजकारणी पुरुष ज्ञानाने, अनुभवाने समृद्ध असतो. त्याच्या बळावर तो विरोधकांची विरोधी मतांतरे भुईसपाट करून टाकतो. आपल्या अनुयायामध्ये कोणी विरोध करत असेल तर तोही अनुभवसिद्ध ज्ञानाने व बुद्धीच्या तेजाने निकालात काढू शकतो. समाजातील ज्या अनिष्ट रूढी असतील, वाईट परंपरा असतील त्यांचंही तो खंडन करून त्या मोडीत काढू शकतो आणि समाजाला मार्गदर्शन करू शकतो. अशी अनेक कामं सातत्यानं करत राहणं, जनमत व बहुसंख्य लोक आपल्या बाजूला वळवून घेणं हे त्याचं काम आहे. पण हे काम गुप्त रीतीनं करत असतो. उघडपणे केल्यास अनेक लोक विरोध करू शकतात, व्यक्तिद्वेष करू शकतात, मत्सर करू शकतात. म्हणून गुप्त रोपे करावं, सामान्य माणसासारखंच राहून भिकाऱ्यासारखे समर्थने म्हणले गुप्तरकानं काम पुढे नेत राहावं. आणि असं केलं तर मग आपल्या यश, कीर्ती आणि प्रताप याला सीमा राहत नाही. असं उत्तुंग यश आपण मिळवू शकू. आणखीन ह्यामध्ये राजकारणामध्ये आणखीन एक विषय, आणखीन बरेच भाग आहे. आज आपण मला वाटतं इथे थांबूया आणि उद्या परत राजकारण यातलाच राहिलेला भाग आपण उद्या परत सुरू करूया. त्यामुळं आज इथेच थांबूया आपण. उद्यापर्यंत नमस्कार.